चला तर मैत्रिणी, आज मी गरमागरम भजी आणि मिरची पकोडे घेऊन आलेले आहे. तर मी भजी बनवण्यासाठी बटाटे घेतले आहे. 5-6 बटाटे घेतले. त्याला पातळ पातळ कापून घ्यायचे आहेत. तर मी बटाटे कापून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही मी किती पातळ पातळ बटाटे कापून घेत आहे. तर मी इथं बटाटे कापून घेतलेले आहेत. आणि भजी बनवण्यासाठी, मिरची पकोडे बनवण्यासाठी मिरची घेतलेली आहे. 9-10 मिरची घेतल्या. आता तर मिरची मधातून कट लावून घ्यायची आहेत. तर मी पूर्ण मिरचीला कट लावून घेतलेले आहे. तर मिरचीमध्ये मीठ भरून घ्यायचं, कारण मिरची चवीला छान लागते नंतर. त्यामुळे मिरचीमध्ये मी मीठ भरत आहे. तर मी पूर्ण मिरचीला मीठ भरून घेतलेलं आहे. त्यामुळे आता मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं कमी आहे. आणि फुल 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे चणा डाळीचं. त्यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे आणि पाऊण चमचा मीठ घालत आहे. तर आता हे बेटर बनवून घ्यायचं आहे. तर मी बटाट्याचे चिप्स, छोट्या मुलीसाठी चिप्स तळून घेते अगोदर. तिला मिठाचे आवडते त्यामुळे. आणि आपलं बॅटर तयार आहे. तर बघू शकता चिप्स आपल्या तळत आलेले आहेत पूर्णपणे. तर मी आता काढून घेते चिप्स. त्यावर मीठ टाकते थोडंसं. तर आपण आता मिरचीचे पकोडे तळून घेऊया. तर आपले बटाटे, पीठ मिक्स केलेलं आणि तेल गरम झालेलं पूर्ण तयार आहे. तर आता मी मिरचीचे पकोडे तळून घेत आहे. तर इथं मी मिरची सोडत आहे पीठ लावून. आज बीडमध्ये पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि त्यांना मिरचीचे पकोडे खायचे होते. भाजी आवडली नाही म्हणून मिरचीचे पकोडे कर म्हणले. त्यामुळे मिरचीचे पकोडे केले आहेत त्यांना भाकरीसोबत खायला जेवायच्या. तर बघू शकता आपले कुरकुरीत असं मिरची पकोडे तयार आहेत. आता आपण बटाटा भजी तळून घेऊया. तर इथं मी भजी सोडत आहे. तर भजी आता हलवून घेऊया आपण. आता भजी आपली तळण झालेली आहेत. भजी काढून घेऊ, बटाटा भजी. बघू शकता कशी मस्त दिसत आहेत आपले भजी, लाल लाल झालेले आहेत पूर्ण. तर आपला बघू शकता आता मिरची पकोडे आणि भजी तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब